नमस्ते स्टुडंट्स. काल आपण स्क्रॉडिंजर इक्वेशन टाईम डिपेंडंट फॉर्ममध्ये बघितलं होतं. आज आपण स्क्रॉडिंजर इक्वेशन स्टेडी स्टेट फॉर्म किंवा त्याला टाईम इंडिपेंडंट फॉर्ममध्ये. ठीक आहे. सो याच्यासाठी आपल्याला काय करायचं लागेल. द वन डायमेन्शनल वेव्ह फंक्शन साय ऑफ ॲन अनरिस्ट्रिक्टेड पार्टिकल इज. सो वन डायमेन्शनल वेव्ह फंक्शन along the x-axis काय a raised to minus I upon h cross et minus px. ठीक आहे. आता याचे तर दोन पार्ट आहेत, एक टाईम डिपेंडंट एक पोझिशन डिपेंडंट. टाईम म्हणजे टी आणि पोझिशन म्हणजे एक्स. ठीक आहे. त्याला सेपरेट करू आपण. ओके. अशा प्रकारे हे टाईम डिपेंडंट आणि पोझिशन डिपेंडंट फॉर्म आपण सेपरेट केले आणि ते सेपरेट लिहिले. नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊ कसं ते. सो अशा प्रकारे टाइम डिपेंडंट फॉर्म हा साय इज इक्वल टू साय e रेस टू मायनस आई एच क्रॉस इंटू टी. हा झाला कुठला टाईम डिपेंडंट. तसंच पोझिशन डिपेंडंट एक्सचा जो आहे साय इज इक्वल टू ए रेस टू आय पी अपॉन एच क्रॉस एक्स, हा जो आहे पोझिशन डिपेंडंट. ओके. म्हणजे साय हा ह्याचा प्रोडक्ट आहे टाईम डिपेंडंट आणि पोझिशन डिपेंडंट. ह्या दोन जे आहेत दोन फंक्शनचा हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. ज्याला आपण सेपरेट लिहिले. आता हे जे व्हॅल्यू आहे ती कुठे ठेवायचं आहे बघा. कुठल्या सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1 इंटू टाईम डिपेंडंट फॉर्म ऑफ स्क्रॉडिंजर इक्वेशन. हा कुठला फॉर्म आहे आपण मगाशीच बघितला. टाईम डिपेंडंट फॉर्म स्क्रॉडिंजर इक्वेशनचा एच क्रॉस आपण आय डोस आय अपॉन डो टी इज इक्वल टू एच क्रॉस स्क्वेअर टू फॉर 2m डो टू साय अपॉन डो एक्स स्क्वेअर मायनस व्ही एफ. हा कुठला इक्वेशन आहे स्क्रॉडिंजर टाईम डिपेंडंट इक्वेशन. याच्यामध्ये ओके. आता ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं आहे. आता ही जी टर्म आहे ती वापरायची. हा काय एनर्जी ऑपरेटर आहे. ऑपरेटर म्हणजे काय पुढे आहे तुम्हाला कन्सेप्ट, फक्त लक्षात ठेवा. ह्याची व्हॅल्यू काय असते मायनस ई इंटू साय असते. ओके. एनर्जी ऑपरेटर म्हणते त्याला. एच क्रॉस अपॉन आय डो साय अपॉन डो टी टीची व्हॅल्यू काय मायनस ई अपॉन सी. सो सबस्टिट्यूट करा ही व्हॅल्यू इथं. मग हे इक्वेशन कसं येईल स्क्रॉडिंजर टाईम डिपेंडंट ह्या फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे. मग इथे सायची व्हॅल्यू ठेवायची कुठली टाईम डिपेंडंट. साय इज इक्वल टू ए टाईम डिपेंडंट फॉर्म या वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू ठेवायची आहे. सबस्टिट्यूट करा. मग काय येईल तुम्हाला ए इंटू साय. त्याची व्हॅल्यू काय टाईम डिपेंडंट फॉर्मची साय इंटू ई रेस टू मायनस आई आपण एच क्रॉस इंटू टी. सबस्टिट्यूट करा ती व्हॅल्यू इथं. सबस्टिट्यूट केलात. ओके. इंटू साय एच क्रॉस स्क्वेअर आपण टू इथे पण साय डबल डेरिव्हेटिव्ह आहे. इथेही सबस्टिट्यूट करायला लागेल. मायनस व्ही इंटू साय इथेही सबस्टिट्यूट करायला लागेल. ठीक आहे. अशा सर्व ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला आता ही कॉमनच आहे सगळ्यामध्ये फॅक्टर. हा कॉमन असलेला फॅक्टर कॅन्सल होतो मग. ठीक आहे. मग राहतं काय मायनस ई साय इज इक्वल टू मायनस एच क्रॉस स्क्वेअर टू एम डो टू साय आपण डो एक्स स्क्वेअर इंटू मायनस व्ही इंटू साय. ह्यालाच आपण व्यवस्थित धरलेलं सिम्प्लिफाय करून म्हणजे ही टर्म इकडे घेतली मायनस व्ही साय ही जे आहे इकडे घेतल्यानंतर काय होईल प्लस व्ही साय. ठीक आहे. ओके. कसं केलं नेक्स्ट ह्याच्यामध्ये अशा प्रकारे मायनस ई इंटू साय. सो डो टू साय आपण डो एक्स स्क्वेअर प्लस 2m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इज इक्वल टू 0. आपलं मागचं इक्वेशन कसं होतं ई सायच्या फॉर्ममध्ये होतं म्हणजे दॅट इज हे मायनस ई इंटू साय. ओके. ह्या फॉर्ममध्ये ह्यालाच रिअरेंज करून असं लिहिलं आहे प्लस ई मायनस व्ही. प्लस ई मायनस व्ही कसं येणार. आता हे इकडे लिहिल्यानंतर प्लस ई मायनस व्ही होणार. इकडं ही टर्म इकडे शिफ्ट केली आणि ही टर्म इकडे शिफ्ट केली. ओके. तर काय होणार मी त्या शिफ्ट करून तुम्हाला दाखवते. ठीक आहे. सो बघा इथे जे आहे ही टर्म इकडे शिफ्ट करा. सो एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 2m इंटू डो टू साय अपॉन डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ही टर्म इकडे नंतर
व्ही इंटू साय मायनस ई इंटू साय. ठीक आहे, ही टर्म इकडे शिफ्ट केली आपण, प्लस झाली. ठीक आहे, मग आता ह्याला कसं लिहावं लागेल. आता हे डी टू साय आपण डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता एच क्रॉस स्क्वेअर आपण 2m आहे, इकडे शिफ्ट केल्यानंतर काय 2m आपण एच क्रॉस स्क्वेअर. ओके, इन ब्रॅकेट ई मायनस व्ही इंटू साय. ओके, इन ब्रॅकेट ई मायनस व्ही इंटू साय. तर इथं जे आहे ही टर्म आपण इकडे शिफ्ट केली, ही ॲज इट इज इथे राहिली, जी असं घेतलेलं आहे. ठीक आहे, व्ही इंटू साय. सो डी टू साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली, 2m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय. सो ह्यालाच अशा ते लिहिलं डी टू साय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता ही जी आहे ही टर्म ह्याला ॲडजस्ट करण्यासाठी हे काय करावं लागेल. आता इथं आपण रिव्हर्स केलेलं आहे, व्ही साय मायनस ई साय आहे का नाही, व्ही साय मायनस ई साय. मग आता हे आपण ईला काय केलेलं आहे पॉझिटिव्ह म्हणून इथं मायनस साईन घेतलं. ठीक आहे, हे मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर काढलं. ठीक आहे, मायनस ई साय हे मायनस मायनस प्लस व्ही साय होईल, म्हणजे इथं मायनस. मग हे निगेटिव्ह टर्म इकडे घेतल्यानंतर काय होईल प्लस, दॅट इज नेक्स्ट टर्म कसं येईल मग हे इकडे घेतल्यानंतर प्लस, दॅट इज हे अशा फॉर्ममध्ये. सो डो टू साय अपॉन डो एक्स स्क्वेअर प्लस 2m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे हे कुठलं इक्वेशन आहे, दिस इज द इक्वेशन इन स्टेडी स्टेट फॉर्म और इट इज इक्वेशन इन टाइम इंडिपेंडंट फॉर्म. ठीक आहे, ह्यालाच 3D हे एक्स ॲक्सिस एकाच ॲक्सिसबद्दल लिहिलं आहे. 3D मध्ये आपण ह्याला आपण डेल ऑपरेटर अशा प्रकारे डेल स्क्वेअर काय, तर डेल स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, वेअर डेल इज इक्वल टू d2 अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस d2 अपॉन डी वाय स्क्वेअर प्लस डी झेड स्क्वेअर. डेल ऑपरेटर म्हणजे हे तिन्ही 3 डायमेन्शनमध्ये हे वापरतं ऑपरेटर. सो शॉर्टमध्ये डेल स्क्वेअर साय प्लस 2m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इज इक्वल टू 0. हे 3D मध्ये असं तुम्ही हे टाईम इंडिपेंडेंट किंवा स्टेडी स्टेट फॉर्म इक्वेशन सांगू शकता. ओके, हे अशा प्रकारे आपण हे इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे स्टेडी स्टेट फॉर्ममध्ये. आता आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्हीची बेरीज असते of a particle in terms of operators E, T and V. Because potential energy does not vary with respect to time. Potential energy आहे ती कॉन्स्टंट असते, ती टाईमसोबत व्हॅरी होत नाही. सो टोटल एनर्जी E is constant and operator E is simply E is equal to E and the potential operator V is equal to V. So V is equal to function of X. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ह्याचं फंक्शन आहे पोझिशन X, while kinetic energy is कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय पी स्क्वेअर अपॉन 2m. सो विच इज इक्वल टू मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 2m डी टू एक्स. हे ऑपरेटर आहे मोमेंटम ऑपरेटरची व्हॅल्यू आहे. हे इज द ऑपरेटर इक्वेशन दॅट करस्पॉन्ड्स टू टोटल एनर्जी काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जीज हे कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला सबमिट केला इथं, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे व्ही. ठीक आहे, मायनस एच क्रॉस स्क्वेअर 2m डी टू एक्स अपॉन डी टू अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस व्ही. ठीक आहे, हे इक्वेशन त्यालाच आपण जर साय मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला मल्टिप्लाइंग बाय साय ऑन बोथ साईड म्हणजे हे ऑब्टेन केलेलं इक्वेशन काय आहे, हेच सेम ॲज दिस इक्वेशन. ठीक आहे, ह्याच्या इक्वेशनचं सेम आहे या इक्वेशनला. ठीक आहे, अशा प्रकारे आपण टोटल एनर्जीवरूनही हा फॉर्म्युला ऑब्टेन करू शकतो आणि युझिंग टाईम डिपेंडंट इक्वेशन या इक्वेशनवरूनही हा फॉर्म्युला आपण ऑब्टेन करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथंपर्यंत तुम्हाला हे स्टेडी स्टेट फॉर्म दॅट इज टाईम इंडिपेंडंट इक्वेशन स्कॉर्डिंजरचं आहे ते इथंपर्यंत तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जे टाईम डिपेंडंट इक्वेशन होतं त्या इक्वेशनचा यूज करून ओके. सो ह्या इक्वेशनमध्ये सेपरेशन केलं टाईम डिपेंडंट फॉर्म आणि पोझिशन डिपेंडंट. एक्स म्हणजे काय पोझिशन डिपेंडंट, टी म्हणजे टाईम डिपेंडंट. हा फॉर्म वेगवेगळा करून त्याच्यामध्ये काय केलं नंतर की त्याची पोझिशन डिपेंडंट व्हॅल्यू आहे ती आपण टाईम डिपेंडंट इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, त्याला मॉडिफाय करून शॉर्टमध्ये ही ईची व्हॅल्यू ते सबस्टिट्यूट करून ई साय नंतर ती
मग ती टाईम डिपेंडंट सायची व्हॅल्यू ठेवली. ह्या प्रकारे सिम्प्लिफाय करून जो फॉर्म्युला आलेला आहे तोच काय आहे, स्टेडी स्टेट स्क्रॉडिंजर इक्वेशन. हे इक्वेशन लक्षात ठेवा. जर तुमची MCQ एक्झाम टाईप जर असेल तर असा क्वेश्चन तुम्हाला येतो. दिस इज द ऑप्शन असतील 3-4, त्याच्यापैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन ओळखता आलं पाहिजे. ओके, मग हे स्टेडी स्टेट फॉर्ममधलं इक्वेशन आहे. हे 3D मध्ये इक्वेशन. ठीक आहे, दोन्ही इक्वेशन्स तुम्हाला, दोन्ही प्रकारचे इक्वेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, 3D मधलंही आणि 1 डायमेन्शनमधलंही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण स्टेडी स्टेट फॉर्मचं जे इक्वेशन आहे ते आज बघितलेलं आहे.